ओके. हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. सगळ्यात जास्त आनंद मला होतोय कारण सूरज खरंच विनर व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. माझी देखील तीच इच्छा होती आणि सूरजच्या हातात ही ट्रॉफी बघून खरंच मला खूप छान वाटलं आणि जेव्हा रितेश दादाने तुझा हात वरती केला, खरंच खूप छान वाटलं. तू ट्रॉफीला सांगितलं होतंस, की तू फक्त माझी आहेस आणि ती फक्त तुझी झाली आहे आणि हातात आल्यावरती नेमकं काय वाटलं सूरज आणि काय होत्या त्या भावना तिथे? त्या भावना म्हणजे आनंदातच होतो ना त्या टायमिंगला लय आनंद झालता आणि माझ्याच हातात येणार होती ती आणि मी तिला तिच्याकडे दोनदा तीनदा मी भावच्या धाक्या होतो दोनदा तीनदा बघितलं तू माझीच तू माझीच म्हणजे सूरजने एकदा ठरवलं, की ठरवलं ना, हा की मग ते पाहिजेच, हवं हा असतंच. खरं खरंच ना? हा तसंच आणि ही ट्रॉफी मस्तपैकी तुझ्या हातात शोभते आणि तितकी छान वाटते. काय आणि विचार माझी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी आहे ना आणि आता एक लक्ष्मी घेऊन यायची आहे ना. हा. लाजला. काय विचार चालू आहे? काय मुलींच्या लाईन्स वगैरे लागल्यात का? काही घरच्यांनी स्थळं आणली आहेत? बघू आता घरी गेल्यावर कळन मला इथं कुठं कळन घरी गेल्यावर सांगते ना बहिणी घरी गेल्यावर सांगतील ना. मग एखादी तू पण निवडशील तुला हवी तशी. कारण तुला खूप जास्त स्थळं नक्कीच आली असतील. काय विचार कशी हवी आहे? कारण अगोदर तू सगळ्यांना सांगितलं होतंस. सगळे सांगत होते बाहेर येऊन मला, की सूरजला अशी-अशी मुलगी हवी आहे. हा अजून तशीच पण तशीच त्याच विचारांवरती ठाम हा आहेस? ठाम आहे माझं ते काय मत हा त्या मत एकदमच ठाम झालंय. हां, हो. मतावर त्या ठाम आहे मी. माझ्या मतावर ठाम आहे. म्हणजे काय वर्णन सांगितलेलंस? पुन्हा एकदा सांगशील की कशी मुलगी हवी आहे? साधी, सिंपल, साडी घालणारी. साडी मला घालणारी. सांभाळणारी आणि मला जीव लावणारी. आणि घर वगैरे बनवायचं तर सुरूच आहे. छानपैकी तुला गाडी पण मिळाली आहे. गाडीवरती लक्ष्मी 2-2 घेऊन फिरशील तू आता ना? खरंय, नक्कीच. खरंय, खरंय. तुमचं खरंय. आता ट्रॉफी आमच्या दोघांच्या मध्ये असेल. हो, हो. ट्रॉफी कुठे ठेवणार आहेस घरात? काय जागा फिक्स केली आहेस? तिला छोटं घर बांधायचं. छोटं घर बांधणार हं, ट्रॉफीसाठी? हं. बिग बॉसचं त्याच्या बी नाव लिहायचं. वाह! किती छान आणि ट्रॉफी खरंच खूप सुंदर आहे. काय वाटतंय काय बघून हिला आता इतकी वजनदार ट्रॉफी आहे तसा बघा की वजनदार आज घेऊन. नको, नको. आता ते बी तुझं आहे आणि ते तुलाच खूप छान सुंदर वाटतंय. हं. असं इतकं सुंदर आहे ते. म्हणून मी नाही हात लावत त्याला असं मला वाटतंय. पण खरंच इतका छान प्रवास होता तुझा. मजा आली टास्क दरम्यान तुला बघायला. टास्कमध्ये जे अग्रेशन दिसायचं ना सूरजचं आणि जे एक सूरज एक छान नॉर्मल वागणारा दिसायचा. हे 2 सूरज कसे काय होते? दोन्ही सूरज एकदम शांत आहे. पण त्याला चिरवून नाही द्यायचं. चिरवून दिल्यावर लय रागावतो तो. असाच आहे तो साधा. पण चिरवायचं नाही त्याला. हं. ही करून द्यायचं नाही. काय तापवायचं नाही, गरम तापवायचं नाही करायचं. नाही. तेव्हा शांत आहे ना, थंड आहे ना, डोक्यावर बर्फ ठेवलाय त्याने. तसंच लावून द्यायचं. तेव्हा ते पेटतो. जाऊ द्या. तेव्हा तो पेटतो आणि ते फक्त महाराष्ट्राने बघितलंय तो कसा पेटलाय. हं, अगदी अरबाजच्या विरोधात, वैभवच्या हं. विरोधात आणि घाबरले होते ना ते तुला? लय भिलती, लय भिलती. मला माहिती. मग ते तुला नडायलाच नाही आले. नाही आले नाही. नाही ना? नाही. पुन्हा काय टास्कमध्ये बोलणं वगैरे झालं त्यांच्याशी तुझं काय? एवढं नाही झालं. त्यांच्या टीममध्ये असले की बोलायचे ते, की सूरज हं. आपल्यासाठी नीट खेळा. हं, हं. आपल्याला जिंकायचं असे तसे म्हणायचे. असं हां. म्हणायचे. बरं आणि वर्षाताईंसोबत तर तुझं नातं छान होतंच. पॅडी दादांसोबत पण खूपच छान होतं. पॅडी दादा तुझ्या वडिलांसारखं जपायचे वगैरे, टास्क सांगायचे. आता काही प्लॅन्स ठरलेत का त्यांच्यासोबत? त्यांच्याबरोबर फिरायला जायचंय. फिरायला जाणार आहे? कुठे जाणार आहेस? आता त्यांची फॅमिली आणि मी. आता ती काय माहीत माझ्याकडे येतात का कुठं? बघू आता. मग ज ते तुझ्या गावी आले तर गाव दाखवशील ना सगळं? माझं गाव अख्खं दाखवणार. लय भारी आहे माझ्या गावात. पहिलं कुठे घेऊन जाशील? माझी आई-आप्पा जायचे ना शेरडा घेऊन तिकडं फॉरेस्टकडं. आणि मग आईच्या देवळात. हां, त्याच्यानंतर हां, मरेमाद. हनुमानच्या तिथंच आहे देवळात. जवळ. तिथेच आहे. माझं घर इथं आहे आणि आई इथं आहे माझी. किती गोड. जवळच आहे. वाह! आता बियाणाला अख्खीकडे लागलेत आपण. हो ना? हां. आता मस्त पूर्ण तुझ्या गावभर बॅनर लागले आहेत. ज्या सूरजला अगोदर सुरुवातीला खरं तर ट्रोलिंग झालं, जेव्हा तू घरात एंट्री घेतलीस बिग बॉसच्या. पण त्याच्यानंतर आता जो सपोर्ट मिळाला प्रेक्षकांचा, काय सांगशील? अजूनही प्रेक्षक काही म्हणतात, की तुला काय म्हणतात ते एक टास्क टास्क असो, मतं असो, ते न मांडता ट्रॉफी मिळाली, असं काही जणांचं म्हणणं आहे. तर त्यांना तू काय सांगशील? तुम्ही काही बोला भावांनो, मला काहीच होत नाही. कारण तुम्ही माझी जान आहे. मी तुम्हाला मानतो आणि मानणार. नक्कीच. हं. आणि खरंच मी तुझा कधी रागावणार नाही. तुम्ही खरंच माझा देव आहे.
बरं, बिग बॉसने काय शिकवलंय नेमकं सूरजला? बिग बॉसने मला लय शिकवलं. त्यांनी मला त्या घरात बिग बॉसच्या घरात गेल्यावर मला म्हणजे आधी पहिलं मी शांत बसायचो, काहीच बोलत नव्हतो. त्यांनी बोलायला शिकवलं. त्यांनी मला खेळायला शिकवलं. तीच म्हणली, "सूरज तू बोल, शांत बसू नका तुम्ही." ती बी बोल, बोल ना. किती भारी बोलत हो. होतं. "सूरज, अहो सूरज, अहो सूरज" म्हणायची. "तुम्ही शांत बसू नका, तुम्ही बोलायला सुरुवात करा." तिथून आलो ना, तिथून चार्ज झालो ना, चार्जच झालं. चार्जिंग अशी फुल झाली. बिग लय. बॉसने चार्जिंग फुल करून तुला हां, पाठवलं हां, घराच्या बाहेर. घरात आतमध्ये. बरं आणि अंकिता सुद्धा तुला शिकवत होती, अनेक गोष्टी नंबर्स शिकवत होती. विचार आहे पुन्हा नंबर्स वगैरे काही शिकायचा? कसलं ना? अंक शिकायचे आहे ना. आता आमच्या इकडचं सर म्हणतात तुला शिकवायला. फोन केलता आमच्या हां, आबांना फोन केलता की हां, वकीलला, हां, हां. की त्याला शिकवतो आम्ही आता. अरे वाह! म्हणजे शिकणार आहेस ना पण तू? शिकणं नाही महत्वाचं हं, शिक्षण आहे. हं, हं. मराठी शिकणं. वाह! किती पुढं आणि हां. आता खरंच तुला म्हणजे एक व्यावहारिक गोष्टींसाठी हे शिकणं तुला गरजेचं लय आहे. गरजेचं आहे. हां, आणि ते तू आता शिकशीलच शिकणं, नक्की. शिकणं महत्वाचं. सगळ्यांसोबत आता नातं तयार झाले. अंकिता असो, डी असो, अभिजितदा असो, या सगळ्यांसोबत एक छान नातं तयार झालंय. काय विचार आहे यांच्यासोबत पुढचे काही प्लॅन्स, कार्यक्रम किंवा काही याच अभिनय क्षेत्राच्या दरम्यान काही करायचं, काही बोलणं करू झालंय? की आता तसं बोलणं नाही झालं, पण करू त्यांच्याबरोबर काय बी येईन ना मी त्यांच्याबरोबर करणार. कारण माझी फॅमिली आहे. करणार. आणि आता आर्या पण म्हणाली होती, की आर्या सुद्धा तुझ्यासोबत गाणं बनवणार होती. तर काय आहे का प्लॅनिंग? आर्यासोबत बोलणं झालंय नाही ना त्याच्याबद्दल? बोलणं झालं. तिचा नंबर घेणार नाही. हं. बोलणं नाही तिच्याबरोबर. आपण गाणं करू आपल्या दोघांचं. मिक्सर गाणं. पिक्चर गाणं. तिने मला थोडी लाईन्स ऐकवलेल्या. काय आहेत का तुझ्याकडे पण त्या लाईन्स? त्याला आणि तिच्या कशा मला माहित नाहीत. नाही माहिती. नाही, तिच्या नाही माहित. ती रॅपर आहे ना. हां. मग ती तिलाच माहिती. मी रॅपर नाही, मी डोळ्याला खांतो. असेच डायलॉग्स आता मस्त गाणी येत चालली आहेत मार्केटमध्ये आता एक गाणी. मी हां. बघितलं की आता लय डॉयलॉग मिक्स झालं. डीजेला गाणी माझीच वाजतात. हं. मी मागाशीच बघितलं बाच्याच्या मोबाईल मध्ये की माझ्याच गाणे वाजतात आता. नुसते. अभिमान वाटतोय ना. हां. सगळ्यांनाच आणि अभिमान वाटतो ना, हां. बहिणी, आत्या सगळ्यांनाच अख्ख्या खूप अभिमान, अख्ख्या गावाला अभिमान असेल तुझा लय आता म्हणजे अख्खं गाव नाचत होतं काल. टोले असते ना माझ्या इंटला. वाचन दाखवलेलं. फोन मी काय घेतलेला नव्हता. हं. मी डायरेक्ट गले फोन देऊन आलतो. काय काय ह्यांनी ना इथं दिलतं फोन. हां. बिग बॉसच्या टीमकर. पण मी नव्हतं. मी घरी दिलतं. मी 3 दिवस लंबवून राहिलो. मला करमत नव्हतं. इथं आणून ठेवलेलं मला. आधी बिग बॉसच्या घरात जायचं. मी हां. किती दिवस मला घराची आठवण येत होती. आणि आता सगळ्यांना भेटणार आहेस, गावी तुझ्या शेरड्यांना सगळ्यांना भेटणार आहेस हं, आणि मजा करणार आहेस. थँक यू सो मच सूरज आणि तुझी अशी छान-छान गाणी येत राहू देत. हं, जाता-जाता तुझा एक गुलीगट डायलॉग मला ऐकायला आवडेल. हं. माझ्या बच्च्याला कळत होतं लय मिस. मला आठवला पहिला किस. मग काय बच्चा? टाय टाय फिश खाऊन. थँक यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा सूरज तुला. धन्यवाद ताई.